वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 6च अर्ज आलेले आहेत आणि ही निवडणूक बिनविरोध झाली आहे। महायुतीकडून 5 तर मवियाकडून 1 अर्ज दाखल झाला आहे। भाजपकडून मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण आणि अजित गोपछडेंनी अर्ज भरलेला आहे, तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांनी अर्ज भरलाय, तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे। ऐन वेळेस कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे। याविषयी अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, अखेर ही निवडणूक आता बिनविरोध झालेली आहे। तसं म्हणता येईल, कारण बरोबर 3 वाजत आलेले आहे आणि 3 वाजेपर्यंतची मुदत होती। साधारण अर्ज भरायला सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरायला 10 ते 15 मिनिटाचा कालावधी लागतो। तोपर्यंत या 6 व्यतिरिक्त कुठलाही उमेदवार आतमध्ये गेल्याची आपल्याला माहिती नाही, त्यामुळे 3 वाजेची जी मुदत आहे ती आता संपलेली आहे आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असं आपल्याला तुर्तास तरी म्हणता येईल। आपण बघितलं की महाविकास आघाडीकडून चंद्रकांत हंडोरे यांनी अर्ज दाखल केलेला आहे, तर महायुतीकडनं 5 अर्ज दाखल करण्यात आलेले आहे। मग त्याच्यामध्ये अशोक चव्हाण असतील, मिलिंद देवरा असतील, अजित जी असतील, त्यानंतर मेधा कुलकर्णी असतील, यांचे सुद्धा अर्ज जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे 6 जागांसाठी 6च उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत आणि म्हणून ही निवडणूक बिनविरोध होते असंच आपल्याला चित्र तुर्तास दिसून येत आहे। आता या ठिकाणी मुख्यमंत्री बाहेर पडतायत, त्यामुळे या ठिकाणी जरासा गोंधळ आपल्याला बघायला मिळतो आहे, परंतु मुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी आज हे जे अर्ज दाखल करणार होते त्यासाठी उपस्थित झालेले होते आणि हे अर्ज दाखल करत असताना स्वतः महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री आले होते आणि मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज उपस्थित होते। या दोघांनी मिळून महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री या ठिकाणून विधान भवनातून बाहेर पडत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांना काही पत्रकार प्रश्न विचारत असल्याचं सुद्धा दिसत आहेत। मुख्यमंत्री आपली प्रतिक्रिया देत आहेत। ही राज्यसभेची जी निवडणूक आहे ती बिनविरोध होते। यापूर्वी जी राज्यसभेची निवडणूक झालेली होती त्यावेळेला मतदान करावं लागलेलं होतं आणि त्यावेळेला भरती चुरस आपल्याला बघायला मिळालेली होती, परंतु आज मात्र तसं चित्र यंदा दिसून येणार नाही असंच दिसत आहे आणि त्यामुळं ही संपूर्ण जी निवड आहे ती बिनविरोध झालेली आहे असं आपल्याला तुर्तास तरी म्हणता येऊ शकतं आहे। मुख्यमंत्री या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत। नक्कीच ते समाधान व्यक्त करणार असेल, कारण चुरस कुठलीही राहणार नाही। 6 जागांसाठी 6 उमेदवार आहेत, प्रत्येक उमेदवाराला त्याच्यासाठी आवश्यक असलेली 48 मतं ही सुद्धा त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होते असंच आपल्याला म्हणता येईल। अगदी प्रणाली, आता मुख्यमंत्री देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधतायत। आपल्याला देखील काही वेळातच ही प्रतिक्रिया पाहायला मिळू शकेल। राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे।